माऊली आम्ही मेनासारखे आम्ही विष्णुदास आहेत. तुकाराम महाराजांचा अभंग आहे बरं का हा. मेनापेक्षा सुद्धा मऊ आहेत आम्ही. पण कधी जोपर्यंत तुम्ही चांगले आहेत, तुम्ही बिघडले की आम्ही बिघडणार नाही असं नका म्हणा का नाही. बिघडले नाही, तुम्ही बिघडला की आम्ही बिघडणार नाही. तुम्ही बिघडला की आम्ही कसं होऊ, कठीण वज्रा समान कठीण हो. म्हणजे तुम्ही बिघडलात तर आम्हाला तुमचा वारा लागणार आहे का? अधर्माचा वारा आम्ही अंगाला लागू देणार नाही. म्हणून खडकी सोडीला निर्मळ असणारा तो खडक आहे आणि त्या खडकावरती असणाऱ्या काय करायच्या, शिदोऱ्या सोडायच्या आहेत. आता थोडा सांप्रदायिकतेने विचार करायला गेलं तर सांप्रदायिक मध्ये या शब्दामध्ये थोडा पाठभेद आहे. काही ठिकाणी जोग महाराज शिक्षण संस्थेचा जो काही गाथा आहे त्या गाथ्यामध्ये खडकी सोडियेल्या मोठाच्या ऐवजी अवघ्या सोडियेल्या मोठा असा पाठभेद आहे. आणि पारंपरिकरित्या जो अभंग गायन करत आलेले त्याच्या ठिकाणी खडकी असा शब्द आहे. खडकी सोडियेल्या मोठा किंवा अवघ्या सोडियेल्या मोठ्या दोन्ही प्रकारचा विचार करून सर्व खडकावरती असणाऱ्या ह्या मोठा सोडल्या म्हणजे आपापल्या शिदोऱ्या सोडल्या आणि शिदोऱ्या सोडून त्याचा असणारा काला तयार केला. आणि तो तयार केलेला जो काला आहे तो तयार केलेला काला आता प्रत्येक जण घेणार आणि प्रत्येक जण त्याचं सेवन करणार. भगवान पंढरीनाथ प्रत्येकाला काला देणार. हा सरळ सरळ अर्थ झाला. आपल्या सर्वांना हा अर्थ कळला. पण आता आपल्या हिताचं काय ते बघू. कारण आपल्यापर्यंत पांडुरंग प्रसाद द्यायला येणार आहे का? येणार नाही. स्पष्ट सांगतो येणार नाही का? कारण याच्या आधी सांगितलं देवाचं ब्रीद आहे काय, परित्राणाय साधूनां विनाशाय धर्म संस्थापनार्थाय. तेव्हाच येणार मी. कधी येणार? माझे जे भक्त आहेत त्या भक्ताचं पालन करण्यासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी या दोनच गोष्टीसाठी मी असणार येणार. विठाला 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 विठाला. आवाज येतोय ना? बारीक आहे का? आवाज येतोय. कुठे होतो आपण? देव आपल्यासाठी येणं कठीण आहे. कारण देव कोणासाठी येतो तर सज्जनांसाठी येतो किंवा दुर्जनांसाठी येतो. आपण काय आहेत? आपण मधले लोक आहेत आणि आपल्या मधल्यांसाठी सगळ्यांना संतांचं प्रयोजन केलेलं आहे. अवतार तुम्हा धराया कारणात उद्धराया जन जलजीव. आपल्यासाठी संत त्या ठिकाणी येतात आणि आपल्यासाठी येणारे जे काही संत आहेत ते आपल्यासाठी येणाऱ्या संतांनी आपल्यासाठी हा काला तयार करून ठेवलेला आहे. ठीक आहे. भगवान परमात्माने असणारा सगळ्या गोपाळांना काला वाटला, सगळ्या असणाऱ्या या संतांना काला दिला. आपल्याला काला देऊ शकतात का देव? आपल्यापर्यंत देव येऊ शकत नाहीत कारण आपली तेवढी निष्ठा नाहीये. मग आपली तेवढी निष्ठा नाही म्हटल्यावर आपण असंच करायचं का? किती वेळा जन्मा यावे असंच करायचं का? आपल्यासाठी पण उद्धाराचं साधन पाहिजे ना काहीतरी. मग असणारे संत म्हटले तुम्ही आमचं लेकरू आहे का? एक वेळ देवाला कळवळा येणार नाही बघा. एक वेळ देवाला कळवळा येणार नाही पण कळवळा कुणाला येत असतो? संतांना. संतांना कळवळा येत असतो. संतांना कसं कळवळा येतो? बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा. हे जन बुडत आहे. ज्ञानोबारायांनी विचार केला हे जन बुडत आहे आणि ह्या बुडत्या जनाला तारण्यासाठी काहीतरी करावं लागेल. मग या अभंगाचा थोडासा आपण आपल्या पद्धतीने अर्थ घेऊ. भजन करा. विठाला विठाला विठाला. खडकी सोडियेला मोठा. खडकीचा अर्थ काय घ्यायचा? खडकी म्हणजे आपलं अंतःकरण आहे. या अंतःकरणावरती मोठा सोडलेला. आपल्या अंतःकरणावरती मोठा सोडल्या. मोठा सोडणारे गोपाळ कोणते कोणते होते त्यावेळेला? भगवंताच्या काळामध्ये पेंद्या, सुदाम्या, मधुमंगल, बोबड्या वगैरे हे सगळे होते. या सगळ्यांनी असणाऱ्या मोठा सोडल्या होत्या. कुठे? भगवंताच्या सोबत. पण आज असणाऱ्या आपल्या अंतःकरणावरती मोठा सोडलेल्या या संप्रदायाच्या अथांग असणाऱ्या खडकावरती, या संप्रदायाच्या अथांग पात्रावरती मोठा सोडलेल्या